आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वी बोर्ड परीक्षा 2026 ही 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आहे. यावर्षी परीक्षा नेहमीपेक्षा 2 आठवडे आधी सुरू होत आहे. आज पहिलाच 11 ते 2 इंग्रजीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी पालकांची सुद्धा धावपळ सुरू झाली आहे. शहरातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये यासाठी सकाळपासूनच काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कॉपी प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत. प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे केंद्रांवर पोहोचेपर्यंत मोबाईल चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान विभागातील केंद्रांवरील काही वर्गखोल्यांमध्ये अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली नसल्याचं समोर आलंय. या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून गैरप्रकार रोखण्याची उपाययोजना मंडळाने केली आहे. तणावग्रस्त वातावरणातून भयमुक्त ताणतणावविरहित आनंदी वातावरणात दुसऱ्या कॉलेजमध्ये परीक्षेला सामोरे जाता येईल यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर या कॉलेजमध्ये इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय परिसर सुशोभित रांगोळी पानफुलांचा सडा घालून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे मन आनंदी प्रसन्न व्हावे या हेतूने मेन राजाराम कॉलेजमार्फत आगळ्या वेगळ्या पद्धतीने या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. उपकेंद्र संचालक प्राध्यापक व्ही.पी. माळवे, प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे, उपप्राचार्य प्राध्यापक वनिता खडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या बोर्ड परीक्षेचे लेखन कसे करावे यासाठी विशेष तज्ज्ञांकडून यूट्यूबद्वारे व्हिडिओ निर्मिती केली आहे. त्याचाही विद्यार्थी लाभ घेत आहेत. आज मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे यांनी TV नेक्स्ट मराठीशी बोलताना माहिती दिली.